गम्येन माने बाल समागमो सतं समागमो होतु याव निब्बानपत्या याव निब्बानपत्या भगवंताच्या धम्मामध्ये जो आपल्या स्वतःला परिपूर्ण बनवू इच्छितो, जो आपल्या स्वतःला ज्ञानी बनवू इच्छितो, जो आपल्या स्वतःला बोधिसत्वाच्या अंगामध्ये 10 पारमी पूर्ण करण्याचा अधिष्ठान करतो, त्या व्यक्तीला सर्वात श्रेष्ठ माणूस म्हणतात. जसं की शीलपालन करणारा माणूस श्रेष्ठ माणूस असतो. काल अष्टमी झालेली आहे. आज श्रीलंकेमध्ये अष्टमी आहे. 8 शिलाचं पालन करणारा माणूस स्वतः पवित्र होतो, निष्पाप होतो, निर्मळ होतो. तो दुसऱ्याला कसं काय दोष देणार आहे? आणि तो 10 शिलाचं पालन करतो, 10 शिलाला परिपक्व करतो, 10 शिलाला परिशुद्ध करतो, 10 शिलाला निष्कलंक करतो, 10 शिलाला कुठे डाग लागू देत नाही. तो व्यक्ती दुसऱ्यावरती शिंतोडे कशाला उडवणार आहे? आणि जो व्यक्ती 227 शिलाचं पालन करतो, असा भिक्खू संघ जो आज प्रत्येक देशामध्ये अबाधित आहे, प्रत्येक देशामध्ये त्यांचं कार्य अत्यंत उज्ज्वल आहे, अत्यंत पूर्णपणे भारावून सोडणार आहे. परवाला 8 तारखेला आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद झाली परभणीला. 10 एकर जमीन एकाच भंतेजींनी घेऊन दिली. त्या भंतेजींनी मेडिटेशनमध्ये, समाधीमध्ये एवढं प्रावीण्य मिळवलं, पूर्ण थायलंड देशामध्ये लोक त्यांना आज गौरव करतात. समाधीने मनुष्याचं मन सर्व प्रकारच्या विकारातून मुक्त होत असते. कोणताही विकार मनामध्ये तो माणूस ठेवत नाही. जिथं विकारच नाही तिथं दोष काय लागणार आहे? आणि म्हणून जो व्यक्ती आपल्या स्वतःला निष्पाप बनवतो, निर्मळ बनवतो, तो अधिष्ठानाच्या बळावर बनवत असतो. अधिष्ठान केल्याशिवाय माणूस बलवान होतच नाही. शिलाला परिपूर्ण पावित्र्य देण्यासाठी अधिष्ठान करावं लागतं. दानाला परिपूर्णत्व देण्यासाठी अधिष्ठान करावं लागतं. ते कारण दानाचं दुसरं नाव आहे त्याग. कोणताही त्याग तुमच्या जीवनामध्ये करण्यासाठी तुम्ही अधिष्ठान केलं पाहिजे की मला कोणी गोड दाखवू नये, एवढा मी निर्दोष वागेल असं अधिष्ठान करावं लागेल. मला कोणी पाप लावू नये असं एक अधिष्ठान करावं लागतं. जेणेकरून जन्मामध्ये आल्यानंतर मरेपर्यंत कोणताही पापाचा कलंक आपल्याला लागू नये हे अधिष्ठान करावं लागतं.
बोधिसत्व हा यामध्ये पारंगत होत असतो. पहिल्या शिलाचा मला दोष लागू नये की हा व्यक्ती कवळं कवळं मांस खातो हरणाचं, हा व्यक्ती घोरपडीचं मांस खातो, हा व्यक्ती सश्याचं मांस खातो, हा व्यक्ती मोराचं मांस खातो, हा व्यक्ती कवळ्या कवळ्या शेळीच्या पिलांचं मांस खातो, हा व्यक्ती कवळ्या कवळ्या मेंढराच्या पिलांचं मांस खातो. याला कवळं कवळं लय आवडते. आणि अशा प्रकारे तो गायीचे कवळे कवळे लेकर एक 5 महिन्याचे 2 महिन्याचे त्यांचा हा मांस खातो. असा कोणताही कलंक लागू नये म्हणून बोधिसत्व हा या जन्मामध्ये परिपूर्णत्व अधिष्ठान पूर्ण करतो. म्हणून पूजनीय भदंत महास्तवीर मोगली पुत्ततीस्स हे राजा अशोकाचे गुरु आहे. जेव्हा त्यांनी त्यांना दीक्षा दिली तेव्हा ते राजा अशोक धम्मप्रिय राजा अशोक झाला. उगाच होत नाही कोणी धम्मप्रिय. उपासक काय कोणी म्हणल्यामुळे थोडं होते की मी उभं राहावं स्टेजवर म्हणावं उपासक फलाने फलाने बिस्ताने बिस्ताने. त्याने काय होते का ते उपासक? म्हणल्यामुळं होते. म्हणल्यामुळं कोणी उपासक होत नाही, म्हणल्यामुळं कोणी उपासिका होत नाही. हे सिद्ध करावं लागतं अधिष्ठानामध्ये की मी उपासक आहो. माझ्या कोणत्याही शिलाला मी कलंक लावू देत नाही. आतापर्यंत माझं वय यापर्यंत आलेलं आहे. मी उपासिका आहे. महाउपासिका विशाखाला तिने का स्वतः घोषणा केली होती का मला महाउपासिका म्हणा म्हणून? भगवान बुद्धानी तिचं सील, पौर्णिमेचं सील, अमावस्येचं सील, अष्टमीचं सील, 2 अष्टम्याचं सील पूर्ण पारखलं होतं की ही माझी उपासिका विशाखा अष्टशिलेच्या पालनामध्ये पारंगत आहे. आणि म्हणून यामुळे आपल्याला त्यांच्या द्वारे हे उद्गार निघालेले दिसतात. हे एक अधिष्ठान आहे. ही जगातली पहिली महाउपासिका विशाखा म्हणून यांचं नाव आज पाली ग्रंथामध्ये 158 ग्रंथामध्ये तिचं नाव आहे. काय साधी बात आहे का? अधिष्ठान हे एक सर्वात मोठी महान अशी उपलब्धी आहे की जी पारमितेमध्ये पूर्ण करावी लागते. दान पारमिता, शील पारमिता, नैष्कर्म्य पारमिता, वीर्य पारमिता याला परिपूर्णत्व आणून देण्याचं काम या अधिष्ठान पारमिता करते. कोणतीच पूर्णपणे पारमिता अपूर्ण किंवा हे अधुरी राहू देत नाही. तिच्यामध्ये कमतरता राहू देत नाही. ज्याच्यात कमतरता असते ते माणूस लवकरच उघड पडतो. कोणत्या ना कोणत्या घटनेमध्ये तो उघड पडतोच. आणि म्हणून अधिष्ठान पारमिता हे दानाला परिपूर्ण करत असते. बोधिसत्व एका जन्माला आल्यानंतर एक जन्म त्याने असा घालवला शिवीराजाचा जन्म. काय काय त्यांनी दान दिलं. लेकरं मागले, लेकरं दान दिली. मुलगी मागली, मुलगी दान दिली. हत्ती मागला, हत्ती दान दिले. आवत मागले, आवत दान दिले. डवरे मागले, डवरे दान दिले. गोहरे मागले, गोहरे दान दिले. जमीन मागली, जमीन दान दिली.
बियाणं मागलं, बियाणं दान दिलं. तिळाचं बियाणं, कढीचं बियाणं, गव्हाचं बियाणं, तांदळाचं बियाणं, साळी, मुगाचं बियाणं, उडदाचं बियाणं, चवळीचं बियाणं, कोण हरभऱ्याचं बियाणं, प्रत्येक बियाणं त्यांनी दान दिलं. काय द्यायचं राहिलं होतं? जमिनी मागल्या, जमिनी दान दिल्या. बैल मागले, बैल दान दिले. म्हशी मागल्या, म्हशी दान दिल्या. गायी मागल्या, गायी दान दिल्या. कोणतंही अपूर्ण त्यांनी ठेवलं नाही. असं बोधिसत्व हा परिपूर्ण आपल्या जिंदगीमध्ये पूर्ण करायचं म्हणून नाही, मला बुद्धत्व प्राप्त झालं पाहिजे म्हणून त्या बुद्धत्वाच्या महत्वाकांक्षेसाठी ते ध्येय त्यांनी ठेवलं होतं की बुद्धत्व हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्या जीवनामध्ये एक एक दान दिलं, एक एक दान दिलं. कोणाचं घेऊन आपल्या घरी आणून ठेवलं नाही, कोणाचं उचलून नेलं नाही, किंवा कोणाचं उचलून घेतलं नाही. बोधिसत्वाचं मन एवढं अथांग अथांग अपरिग्रह असते. अपरिग्रह म्हणजे सर्वस्व त्याग करायला तयार असतो तो माणूस. त्याचा सुगंध दाही दिशेला पसरतो. सर्वस्व त्याग करणं, जीवाचं दान त्याने तर कित्येक वेळ दिलं त्यांनी त्या बोधिसत्वाला. आणि आता संध्याकाळची वेळ आहे, दिवस माळू लागलेला आहे आणि डोळे मागायला एक जन्मांध माणूस आला. हा जोडतच आला. महाराजांच्या दरवाजावर उभा राहिला. विचारण्यात आलं दूतातर्फे की यांना सोडायचं का? हा जन्मांध आहे, आंधळा आहे. सोडा सोडा म्हणाले, सोडा, कुणाला रोखू नका. जो येईल तो कोण्यातरी कर्मासाठी येतो, कोण्यातरी त्याचा पवित्र उद्देश असतो आणि तो माझ्यासाठी मोठा पोषक आहे. अधिष्ठान पारमिता त्यांना पूर्ण करायची होती आणि म्हणून जन्मांध माणसाला जवळ बोलवलं, विचारलं मोठ्या प्रेमानं, करुणेनं. काय खेकाळली नाही महाराज. शिवी महाराज काही मोठ्यानं बोलले नाही, दरडावून बोलले नाही, कठोर बोलले नाही. म्हणाले आपल्याला काय हवं आहे माझ्याकडून? काय नाही म्हणे महाराज, आपली ही सारी पूर्ण राज्याची उत्कर्षाकडे जाणारी, भरभराटीकडे जाणारी ही दुनिया मला पाहायला भेटना महाराज. मला दोन्ही डोळे नाहीत, म्हणून माझी विनंती आहे, नम्र विनंती, की आपला एक डोळा मला आपण दान करावा आणि मी एका डोळ्यानं राज्य चालवावं. बोधिसत्वाला अशी संधी आली नव्हती की डोळे दान करावं म्हणून, पण आता तर चालून संधी आली. एवढी चालून संधी आल्यानंतर आपण का सोडायचं? तर आमच्या पण जीवनामध्ये चांगली संधी आली होती चालून, की आम्हाला बर्निंग पॉइंट करायचा होता. 12 भिक्खूंना अग्नी परीक्षण करायचं होतं. बुद्धगयेच्या पिंपळाच्या झाडाखाली की 12च्या 12 भिक्खू आपण पूर्णपणे बर्निंग पॉइंट करून टाकू. 2-2 लिटरचे आपण हे पेट्रोलचे डब्बे अंगावर टाकून एका मिनिटाच्या आतमध्ये जळवू पाहिजे. आमचे निर्धार पक्का झाला होता. आम्हाला कोणी सांगलं नव्हतं, कोणी आम्हाला पेटवलं नव्हतं, कोणी. हे आमच्या मनानं आपण ठरवलं होतं. कोणतंही काम माणूस परिपूर्ण मनानं करत असतो, कारण तिथे मन मुख्य आहे. त्याचं फळ मग चांगलं मिळत असते, कारण मन कुशल असते, मन परिपूर्ण कुशल असते.
हे या कुशल मनामध्ये कोणताही खोट नसतो, कोणते ढोंग नसते, कोणताही पूर्णपणे विकार मळ नसतो. परंतु जेव्हा आता 2 तासानंतर आम्ही सुरुवात करणार, तेवढ्यामध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टर मॅडम महाबोधी महाविहाराच्या अध्यक्षा आमच्या समोर येऊन बसल्या. प्रणाम केला, त्रिवार पंचांग प्रणाम केला. डिस्ट्रिक्ट कलेक्टर मॅडम असल्यामुळं आम्हाला काय हलता नाही आलं आणि दुसरीकडं कोणता पॉईंट आम्ही नेमला नव्हता. आम्ही बोधिवृक्षाचाच पाय नेमला होता. अधिष्ठान करायचं तर ऐतिहासिक अधिष्ठान करायचं, नाही तर करायचंच नाही. शिवी महाराजांनी वैद्याला बोलवलं. एक नाही 2 डोळे याला, या अंध माणसाला रोपण करा. त्याला चान्स आला होता 1 डोळा देण्याचा, पण त्याने 2 डोळे दान दिले. त्या डोळ्याबद्दल त्याला अप्रियता होती असं नाही, त्या डोळ्याबद्दल त्याला अनास्था होती असं नाही. परंतु बुद्धत्व प्राप्तीसाठी की मला या जन्मामध्ये सर्वात श्रेष्ठ असं बुद्धत्व प्राप्त करायचंय, या बोधी प्राप्तीसाठी त्यांनी 2 डोळे देण्याचं साहस वाढवलं. परिपूर्ण साहस वाढून, परिपूर्ण धैर्य वाढून, परिपूर्ण समर्पण वाढून, डेडिकेशन वाढून हे काम करावं लागतं. परिपूर्ण असल्याशिवाय, परिपूर्ण साहस, परिपूर्ण डेडिकेशन, परिपूर्ण सॅक्रिफाय, परिपूर्ण समर्पण असल्याशिवाय असे 2 डोळे कोणी देते का? आणि अंध माणसाला 2 डोळे दिल्यामुळं दृष्टी आली आणि शिवीराजाला धन्यता वाटली की मी धन्य झालो, मी परिपूर्ण धन्य झालो की माझे 2 डोळे मी एका अंध माणसाला ज्याला गरज होती त्याला मी दिले आणि माझ्या बुद्धत्वाच्या वाटेला मी निघालो. ही बुद्धत्वाची वाट कोणालाही चालता येत नाही, त्याला प्रचंड पुण्य पाहिजे. आणि म्हणून बोधिसत्व बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये एवढे प्रचंड पुण्य केले, एवढे प्रचंड पुण्य केले की ज्या लोकांना दबलेल्या चेपलेल्या तळागाळातल्या तुडून तुडून दाबून दाबून 5000 वर्षे त्यांची कोणी कदर केली नव्हती, कोणी त्यांच्याबद्दल सहानुभूती नाही केली, कोरडी कोरडी सहानुभूती नाही केली, कोणी त्यांच्याबद्दल कळवळा केला नाही, साधा कळवळा केला नाही जिभीच्या शेंड्यापासून. पण या बोधिसत्वानं 40, 47, 48 वर्षापर्यंत लढा देऊन लढा देऊन दबलेल्या चेपलेल्या तळागाळातल्या शोषित 5000 वर्ष दाबून ठेवलेल्या या समाजाला त्यांनी उंच बनवण्यासाठी, स्वाभिमानी बनवण्यासाठी, माणुसकीचे हक्क देण्यासाठी त्यांनी हे जे काम केलं, हे काम ऐतिहासिक काम होतं. आणि म्हणून त्यांनी घोषणा केली, येवले मुक्कामी मी जरी हिंदू धर्मात जन्माला आलो, नाविलाज होता, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही, हे माझ्या हातात आहे, असं अधिष्ठान त्यांनी केलं. तेव्हा 22 वर्ष वाट पाहिले की हिंदू लोक आता तरी सुधारतील. पहिलं त्यांचं अधिष्ठान हिंदू धर्माला सुधारायचं होतं. 1923 पासून तर जवळजवळ 20 वर्ष बोधिसत्व हिंदू धर्माच्या गलथानपणाला, हिंदू धर्माच्या जातीयतेला, हिंदू धर्माच्या अस्पृश्यतेला, हिंदू धर्माच्या अत्याचार, अन्याय आणि क्रूरपणाला बदलण्यामध्ये जीवाचं रान करत होते, ते झटत होते. एवढं त्यांचं साहस होतं.
एवढी त्यांची अपार महाकरुणा होती, एवढी त्यांची महान तळमळ होती, म्हणून त्यांनी गांधीजीला वाचवलं. हे त्यांचं एक अधिष्ठान आहे. ख्रिश्चन धर्मगुरू, मुसलमान धर्मगुरू निजाम सरकारचे कित्येक कोटी रुपये घेऊन आले होते, पण बोधिसत्व लालची नसतो, तो खरा माणूस असतो, सर्व गुण संपन्न माणूस असतो तो. आणि मुसलमान लोक, वेगवेगळ्या देशाचे मुसलमान लोक आणि इकडे जालंधरचे बडे बडे कोट्याधीश असे ख्रिश्चन धर्मगुरू आले होते आणि जैन धर्मगुरू आले होते. कोणताही धर्मगुरू येऊन गेला नाही, असं कधी झालं नाही. बोधिसत्वाच्या घरी आले होते, असे हात जोडू जोडू म्हणत होते, आमच्या धर्मात या. ते जालंधरचे तर इतके प्रचंड विद्वान धर्मगुरू होते, त्याने तर किती विनवणी केली, तुम्हारे बाल बच्चों को, तुम्हारे माँ बहनों को, तुम्हारे किसी भी छोटे बड़े को कोई तकलीफ नहीं देगा, हमारे सिख धर्म में आ जाओ. बाबा साहब, गुरु नानक के बाद आपका ही नाम पूरी दुनिया में हम रोशन कर देंगे और पूरे सोने से आपका नाम लिखेंगे, डॉक्टर बोधिसत्व बाबा साहब आंबेडकर. परंतु बाबासाहेब भाळली नाही. बोधिसत्व कुठे भाळत नसतो, सोन्याला भाळत नसतो, स्त्रीला भाळत नसतो, पदाला भाळत नसतो, प्रतिष्ठेला भाळत नसतो, सन्मानाला भाळत नसतो, मानाला भाळत नसतो. कुणी किती गौरव करा, त्या गौरवाला तो बळी पडत नसतो. काय काय केलं लोकांनी. 22 वर्षापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी इंतजार केला, वाट पाहिली हिंदू लोक सुधारतील का म्हणून. शेवटी सुधारले नाही. भेदभाव चालूच होता, मंदिरामध्ये विटाळवाट चालूच होता. आजही भारतामध्ये उच्च पदावर असलेल्या द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतीला हिंदू मंदिरात जाता येत नाही. किती लाजिरवाणी गोष्ट आहे, किती दुःखाची गोष्ट आहे. परंतु उदगीरच्या बुद्ध विहारामध्ये द्रौपदी मुर्मू ह्या राष्ट्रपती म्हणून त्याने तिथे जाऊन उद्घाटन केलं. आमच्या पवित्र पावन भिक्खू संघासोबत त्या रांगेमध्ये राहिल्या. त्यांनी बुद्धवंदना म्हणली, त्यांनी बुद्धाला फूल वाहिले. अशी समानता बोधिसत्व साऱ्या जगापुढे मांडत असतो. पवित्र पावन बोधिसत्वानं केलेली क्रांती आज राष्ट्रपतीला सन्मान देत आहे. राष्ट्रपतीला माणुसकीनं, समतेनं, न्यायानं बुद्ध विहारात जाण्याचा संविधानाप्रमाणे हक्क देत आहे. परंतु हिंदू धर्मात आजही कोणत्याही जातीच्या माणसाला खुल्लमखुल्ला निर्भयपणे जाता येत नाही. हे मोठी दुःखाची गोष्ट आहे. बोधिसत्व हा पुन्हा निघाला. त्यांना एकच अंग पूर्ण करायचं नसते. बोधिसत्व अंग पूर्ण करताना सर्व अंगाला अति उच्च तो प्रखर आणि प्रखर एक प्रकारचं त्याला वलय देतो, वळण देतो आणि परिपूर्णत्वाला ते अंग जाते की नाही याचा तो अभ्यास करतो. अध्यात्माचा अंग बोधिसत्वाचं अतिशय उच्च होतं. वैचारिक अंग बोधिसत्वाचं उच्च होतं. कायद्याचं अंग हे सर्वात उच्च होतं. कायदे शास्त्रज्ञ होते ते. समाजशास्त्राचं अंग त्यांचं एवढं परिपूर्ण संशोधन
आणि अनुसंधान करणारं होतं. राजनीतीचं अंग, धार्मिकतेचं अंग एवढं पवित्र होतं की त्यांच्याकडे असं कोणी बोट दाखवू शकत नाही. एवढी बाबासाहेब आंबेडकरांची धार्मिकता, निर्मळ बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ, डोळस आणि निष्कलंक होती. तिथं बोट ठेवायला कुठं जागा नव्हती. तिथं एक दमडी कोणाची खाल्ली नव्हती त्याने. एवढा मोठा पंडित, दादरला जे भवन उभं करायचं होतं त्यांना, अत्याचार अन्याय निवारण करणारा भवन, हे सारा फंड तिथं जमा करून ठेवला होता त्याने. प्राध्यापक R.D. भंडारे यांनी दिलेला 2.5 लाखाचा फंड तसाच्या तसा ठेवला होता. 40 वर्षापूर्वी एका माताजीनं मला 1,000 रुपये दिले. पखाली मॅडम, टीचर, आज मी ते माझ्या बँकेमध्ये ठेवले त्या आईच्या नावानं. तिच्या नावाने एक भिक्खू गंधकुटी बनवून देऊन ठेवणार आहे मी. ते पैसे खर्च करणार नाही. मला माझे भंतेजी म्हणाले होते, पूज्य भदंत धम्मसेवकजी, तुम्ही प्रिन्सिपाल बना, मी तुम्हाला अँबेसेडर कार देतो. आणि ते वचन त्यांना पूर्ण करायला मी त्यांना 1 कोटी रुपये देणार आहे अगोदर. हे माझं एक अधिष्ठान आहे. शेवटच्या क्षणापर्यंत 1 रुपया मी दुसऱ्या कामाला खर्च करणार नाही. आणि म्हणून परम पूजनीय डॉक्टर बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी हा संकल्प केला. तिथे बरळीच्या पण मैदानावर त्यानं म्हटलं की मी आज बौद्ध धम्म घेणार आहे. आणि हा संकल्प, याला अधिष्ठान म्हणतात. जीवनातलं शेवटचं अंग होतं ते. एकदम प्रखर क्रांतिकारी. सारा देश त्यानं उलथून टाकायचा होता आणि सारं जग हे धम्मराज्य बनवायचं होतं. म्हणून त्याने पाऊल उचललं की मी बौद्ध धम्म स्वीकार करणार आहे. या ब्राह्मणिझमनं त्यावेळेस प्रचंड टीका केली. RSSनं प्रचंड टीका केली. विदा सावरकर म्हणाला होता, आंबेडकर त्यांची बायको 2 जण जातील म्हणे बुद्ध धर्म घ्यायला, 3रं कुत्र राहणार नाही. हे जेव्हा बाबासाहेबांना माहीत झालं तेव्हा बाबासाहेब म्हणाले की विदा सावरकर हा वकला, परंतु मी म्हणतो वकला नाही, तो नरक वोकला. असं म्हणून त्याच्या टीकेला बाबासाहेबांनी पूर्ण उत्तर देऊन टाकलं. बोधिसत्वानं आपल्या जिंदगीतली सर्वात शेवटची अधिष्ठान पारमिता पूर्ण केली. त्याने कोटी कोटी लोकांना नरकातून बाहेर काढलं. पवित्र बुद्ध धर्माच्या महान महासागरामध्ये नेलं. हे बोधिसत्वाची अधिष्ठान पारमिता. सर्वांचं मंगल हो. सा सा सा. वनवड्डको बलवड्डको धनवड्डको सुखवड्डको ज्ञानवड्डको पय्यावड्डको ते सचेन शिलेन कंतिमेत बलेन च ते विद्वां अनुरक्कन्तु आरोग्येन सुखेन च ते. सा सा सा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.
बुद्ध भगवान